प्रफुल्ल पटेल यांनी खासदारकीचा राजीनामा देत राज्यसभेसाठी अर्ज दाखल केला आणि राज्यात लोकसभेच्या 45 जागा येतील आणि त्याकरता राष्ट्रवादीचा मोठा वाटा असेल हा विश्वास पटेल यांनी व्यक्त केला। दरम्यान धनदांडग्यांची चलती आहे हेच या निवडणुकीवरून दिसतंय हा टोला ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी लगावला। आमचे सगळे जे सहकारी आहेत त्यांनी एकमताने मी जावा असा निर्णय केला। आमच्याकडे आणि सगळ्या पक्षांमध्ये इच्छुक लोक असतात, सगळे योग्य असतात, पण सगळ्यांना संधी एकाच वेळी देता येत नाही। आता उरलेली जागाची पण संधी राहणारच आहे, आमच्या पक्षाकडेच राहणार आहे, म्हणून कोणी यामध्ये कुठलाही तर्कवितर्क लावू नये। हे पहिल्यांदाच घडतं की ज्याचे फक्त 2 वर्षाची टर्म कंप्लीट झाली तो पुन्हा एकदा राज्यसभेला जातोय, हे समोर येत आहे। मला असं वाटतं या सगळ्याच्या धनदांडगे उद्योगपती यांचीच चलती याच्यात दिसते, परंतु राष्ट्रवादीचा प्रफुल्ल पटेल यांचा निर्णय तर मला वाटतं अनाकलनीय दिसतोय।